आता कैलास अडगावकर ज्वेलर्स सोबत सोनं घेणं झालं आणखीन सोपं. मेकिंग चार्जेसवर तब्बल 50% सूट. मर्यादित कालावधीसाठी नक्कीच भेट द्या. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. सहकार क्षेत्रात गेल्या 29 वर्षांपासून आपल्या पारदर्शक आणि विश्वासार्ह कारभाराचा ठसा उमटवणाऱ्या श्री महेश कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिकने आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये नेत्रदीपक प्रगती केली असून बँकेचा नफा गेल्या वर्षीच्या 2,16,00,000वरून आता 3,08,00,000 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. बँकेने आपली अवर्गाची परंपरा आणि आरबीआयच्या नियमांचे काटेकोर पालन करत शून्य पॅनल्टीचा रेकॉर्ड कायम राखला आहे. पत्रकार परिषदेत या आर्थिक यशाची माहिती देण्यात आली. पत्रकार परिषद आयोजित केली होती. काय विशेष? आज बँकेचे कालच 31 मार्च रिझल्ट आलेले ते डिस्क्लोज करण्याच्या हिशोबाने आज पत्रकार परिषद बोलवली होती. बँकेच्या मागच्या वर्षीच्या तुलनेत यावेळी चांगली प्रोग्रेस करून बँकेने दाखवलेली आहे की जर आपण पाहिलं तर आपला जो नफा आहे तो ढोबळ नफा 3,08,00,000 एवढा झालेला आहे आणि एनपीए जो आहे तो 1.23 इतका कमी राखण्यात बँकेला यश मिळालेलं आहे. आणि बँकेच्या डिपॉझिटच्या बाबतीत जर आपण विचार केला तर मागच्या वेळी 225 कोटीवरून 267 कोटीवर गेलोय. कर्जाच्या बाबतीत 130 कोटीवरून 152 कोटीवर गेलेलो आहे. म्हणजे सीडी रेशिओ 56 झालेला आहे. आणि करोत्तर नफा म्हणजे इन्कम टॅक्स वगैरे सगळं वजा गेल्यानंतर सगळ्या तरतुदी ज्या शासकीय तरतुदी वगैरे आहे सगळे गेल्यानंतरही बँकेला 2 कोटी इतका नफा झालेला आहे. यावेळी बँकेचे व्यवस्थापक अध्यक्ष सीए अशोक झमर, अध्यक्ष सीए विष्णुकांत मंत्री, उपाध्यक्ष सीए सचिन झवर, मानद कार्यकारी संचालक बालकिसन दूत, जनसंपर्क संचालक श्री देवेंद्र भुतडा यांच्यासह बँकेचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. एनसीएन न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.